जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून घारगाव येथील भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमास व्यासपीठावर पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, मुख्याध्यापक संजय राणे, पर्यवेक्षक शिवाजी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञेचे वाचन केले। त्यांच्या पाठोपाठ उपस्थित विद्यार्थ्यांनीही प्रतिज्ञा म्हणत अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा संकल्प केला। अभियान के तहत मैं स्वयं को अपने परिवार मित्रों को नशे से दूर रखने की प्रतिज्ञा करता हूँ। मैं समाज को करने के लिए प्रतिबद्ध हूँ। दरवर्षी 26 जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगितले। नशेच्या आहारी न जाता निरोगी व सुसंस्कृत जीवन जगण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। अंमली पदार्थ जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून 26 जून हा साजरा केला जातो आणि याचा सप्ताह पण चालू असतो। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या नशा करणारे जे व्यक्ती आहे, मुलं आहे, ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। नशा दारूपासून पण होते, अफू, गांजा, चरस हे नावं तुम्ही ऐकून सगळे बरोबर ऐकून आहे का? ऐकलेलं आहे का? 4-5 मुलांनी ऐकले का? 4-5च? किती मुलांनी ऐकले? हात वर करा। अफू, गांजा, चरस, गुड, ठीक आहे, हात खाली करा। हे बघा, हे जे नावं हे राक्षस आहे, हे जे आहे राक्षस आहे। रावण बघितला तुम्ही टीव्ही मध्ये कधी? रावण कसा नाश करतो सगळ्यांचा, तसे हे जे शब्द आहे हे आपल्या जो कोणी नशा करतो त्याचं शरीराची बर्बादी करतात आणि त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाची सर्वांची बर्बादी करतात। कारण की नशा घेणाऱ्या व्यक्तीला, त्या मुलाला काही कळत नाही। व्यसन जे असतं, व्यसन दारू पिणारे व्यक्ती असेल किंवा तंबाखू खाणारे, गुटखा खाणारे, तिथं ते मावा भेटतो, ज्याला सवय लागली त्याची सवय सुटते का? मग हे व्यसन आपल्याला लागू द्यायचं आहे बाळा। कारण की तुम्ही आता उद्याच्या देशाचे भविष्य आहात, म्हणजे आपल्या देशाचे भविष्य आहे उद्याचे तुम्ही। आणि आता जे या नशेमुळे जे आपली पिढी जी आहे ही अशा प्रकारे उद्ध्वस्त होत चालली आहे, त्यामुळे पूर्ण आपल्या देशाचं जे चित्र आहे ते खूप भयंकर आहे। या ठिकाणी आपल्याला एवढं सांगू शकतो की तुम्ही कुठल्याही नशेपासून दूर राहा। कारण की कुठलीही नशा, दारू असेल, तंबाखू असेल, सिगारेट असेल, अफू, गांजा, चरस हे तर खूप भयानक असतात, परंतु कुठल्याही नशेच्या आहारी जाऊ नका। कारण की नशेमुळं आपल्या शरीराचं नुकसान होतं। दारू पिल्यामुळे आपलं लिव्हर खराब होतं। दारू पिणारे व्यक्ती जगतात का? जास्त दिवस जगतात का? तुमच्या गावी, तुमच्या शेजारी पाजारी बघत असता तुम्ही, जे लोक दारू पितात ते लवकरच देवाघरी जातात। त्यांचं लिव्हर खराब होतं, शरीराचं डॅमेज होतं। कारण की दारू ही घातक आहे आपल्या शरीराला। दारू जशी घातक आहे तसं सिगारेट, तंबाखू, गुटखा, मावा, तसेच हे जे अंमली पदार्थ आहे, गांजा, अफू, चरस, हे सर्व काही खूप घातक आहे। कारण की याची सवय जर लागली तर आपल्याला आपलं पूर्ण आयुष्य काय होतं, बिघडून जातं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विजयराज कडाळे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक शिवाजी चौधरी यांनी मानले। बोरसे साहेबांनी आज आपल्या विद्यालयामध्ये येऊन आपल्याला नशामुक्त भारत अभियान या विषयावरती अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं। त्यांच्या कर्तव्य दक्ष भावनेतून हे सुंदर असं ज्ञान आपणा सर्वांना मिळालं। मुलांना
लक्षात असू द्यात, आपण व्यसन करत नसू. कदाचित आपल्या अवतीभोवतीची माणसं, आपल्या घरातील जी सुंदर माणसं आपल्या भोवती आहेत, ती व्यसन करतात आणि स्वतःच्या शरीराचं नुकसान करून घेतात. त्यांना व्यसनमुक्त करण्याचं कार्य मात्र आपण सर्व विद्यार्थी करू शकता. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन दिलं साहेब. वेळेत वेळ काढून त्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी साहेब या ठिकाणी आले. त्या सर्वांचे हे भारत हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय घारगाव आणि या प्रांगणाच्या वतीने आम्ही शतशः आभार मानतो. या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.